नमस्कार. मी वास्तू सल्लागार, वास्तुभूषण, वास्तुविशारद सारंग तरडे आपल्या सर्वांचे वास्तुसुख वास्तुशास्त्र या कार्यक्रमात स्वागत करीत आहे. आज श्रावणी सोमवार. आज सुरुवातच सोमवाराने या श्रावणाची झाली आहे. जवळजवळ 71 वर्षांनी हा योग आलेला आहे आणि त्यामुळेच मी वास्तुसुख वास्तुशास्त्र या माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून करीत आहे. मी तुम्हाला काही वास्तुशास्त्रातल्या टिप्स देणार आहे, ज्या माझ्या काही दिवसांच्या कालावधीनंतर येत राहतील. त्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात योग्य वापर करून आपण त्याचा फायदा घ्या आणि इतरांपर्यंत या टिप्स पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याही जीवनात त्याचा फायदा होईल. तर आज आपण वास्तुशास्त्रातील सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आणि सगळ्यांच्या धार्मिकतेचा आस्थेचा असणारा प्रश्न म्हणजे वास्तूतील देवघर. बऱ्याच ठिकाणी देवघर हे करण्यासाठी वास्तूत मोठी जागा, मोठी रूम ठेवले जातात. तर काही ठिकाणी जागेअभावी देवघर हे एखाद्या भिंतीवर, एखाद्या कोपऱ्यात लावले जाते. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सगळ्यांची आस्था आहे, सगळ्यांचा देवावर विश्वास आहे आणि ते कुठेही केले तरी अडचण नाही. परंतु त्यातल्या त्यात कुठे करावे, चांगले कुठे राहते, या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. तर देवघर हे आपल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात करावे. तुमची जी वास्तू आहे तिच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर करा. जर शक्य नसल्यास पूर्वेच्या मध्यभागी करा. तेही शक्य नसल्यास आपले जे किचन आहे, जर किचन आग्नेयमध्ये असेल तुमचे, तर त्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर करा आणि त्या देवघराला एक आडोसा करा, जेणेकरून त्या देवघराचे पावित्र्य राखले जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की देवघर कशामध्ये करावे. बरेच जण म्हणतात संगमरवरमध्ये चालेल का, फर्निचरमध्ये चालेल का? तर मी म्हणेन दोन्हीही चालणार नाही. देवघर हे फक्त एक तर सागवानीमध्ये, लाकडामध्ये करा अथवा शिसममध्ये करा. आज शिसम भेटत नाही. आपल्याला जर भेटत असेल तर सगळ्यात उत्तम. सागवानी आणि शिसमच का? तर शिसम आणि सागवानामध्ये जे ॲब्झॉर्बर करण्याची क्षमता म्हणजे शोषून घेण्याची क्षमता ही ह्या 2 लाकडात आहे आणि ह्या 2 लाकडातच देवत्व उतरतं. त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपण सागवानी देवघर करा किंवा शिसम करा. आता देवघराचं बऱ्याच वेळेस म्हणतात त्याचं माप किती असावं? तर मी सांगेल त्याला तुम्ही एक तर 17x17चं देवघर करा, 23x23चं करा, 27x27चं करा. पण देवघराचा आय आणि वेळ हा सारखा असला पाहिजे. म्हणजे लांबी आणि रुंदी या सारख्या असल्या पाहिजे. देवघराला कळस करू नका. देवघरावर ज्या तुम्ही डिझाईन करणार आहेत किंवा आकृत्या करणार आहात ह्या शुभ असाव्यात. जसे की हत्ती असतील, स्वस्तिक असेल, चक्र असेल, शंख असेल, अशा तुम्ही आकृत्या काढू शकता. देवघराची उंची घेताना ही आपल्या नाभीच्या म्हणजेच बेंबीच्या वरपासून सुरुवात व्हावी. म्हणजे जो देवघराचा प्लॅटफॉर्म ज्याच्यावर आपण देव ठेवणार आहे, हे आपल्या नाभीच्या वर पाहिजे, जेणेकरून ते देवघर योग्यरित्या आपल्याला त्याच्यात काम करता येईल अथवा पूजा करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवघराच्या वरती कुठेही कप्पे करू नका, जेणेकरून त्याच्यात पोथ्या वगैरे आपण ठेवण्याचा आपल्याला असतो. हवे तर तुम्ही खाली करू शकता. देवघरातल्या ज्या मूर्ती आहेत, त्या मूर्ती कोणत्या ठेवाव्यात बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर देवघरात मूर्ती ठेवताना बघा, जर टप्पे केले असताल तर टप्प्यांची संख्या ही विषम ठेवावी लागते देवघरात. म्हणजे तुम्ही 3 करा अथवा 5 करा. तर ह्या टप्प्यांची संख्या आता तुम्हाला मी सांगितली. याच्यावर आता देव कोणते कोणते ठेवायचे? तर पहिल्या टप्प्यावर तुमचं कुलदैवत किंवा तुमचे गुरु. जर तुमचे गुरु असतील तर पहिल्या टप्प्यावर येतील. दुसऱ्या टप्प्यावर तुमचे कुलदैवत येतील. तिसऱ्या टप्प्यावर तुमचे गणपती, महादेव म्हणजे पिंड, बाळकृष्ण हे देव येतील. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यावर म्हणजे खालच्या प्लॅटफॉर्मवर
तुमचे शंख, घंटा आणि इतर समजा श्रीयंत्र असेल अशा गोष्टी तुम्ही ठेवाव्या. आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो, की ह्या मूर्तींची संख्या किती असावी? तर मूर्तींची संख्या ही एक तर संख्या नाही, त्याची उंची किती असावी? तर उंची ही 1 वीत म्हणजे आपली जी 1 वीत असते साधारण 8 ते 9 इंच असते. याच्यापेक्षा उंच मूर्ती कुठलीही नसावी. मूर्त्या ह्या छोट्या घ्या, परंतु ठळक आणि सुस्पष्ट घ्या. देवघराचे टाक करताना 3 अथवा 4 इंचाचेच करा. परंतु ते चांगल्या क्वालिटीचे आणि त्याच्यात डोळे, नाक हे ठसठशीत दिसतील असे करा. जेणेकरून हे जेव्हा खराब होतात, तेव्हा ते आपल्याला बदलता येतात. बऱ्याच देवघरात देव बदलत नाहीत, परंतु देवघरातले देव बदलले तर बदलावे लागतात. कारण हे देव आहे, जे आपण देव देव ठेवतो, हे चल देव देव आहेत, जे काही कालांतराने बदलावे लागतात. ह्या मूर्त्या नाहीत किंवा मंदिरातले देव नाही, जे आपण पांडुरंग असतील, पंढरपूरचे किंवा गाणगापूरचे दत्त असतील. ह्या ज्या मूर्त्या आहेत, ह्या अचल आहेत. ह्या प्राणप्रतिष्ठित करून बसवलेल्या आहेत. आपले देवघरातल्या मूर्ती ह्या चल आहेत. ह्या आपण बदलल्या पाहिजे. कालांतराने जशा त्या खराब होतील, तशा आपण त्या बदलल्या पाहिजे. जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत. तर देवघर आता देवघर जे ठेवणार आहेत तुम्ही, हे तुमचं तोंड हे देवघराकडं तुमचं स्वतःचं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे आणि देवांचं तोंड पश्चिमेकडे झालं पाहिजे. अशा पद्धतीने देवघराची आपण मांडणी करा आणि रोज पूजा करा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा मिळेल. देवांना रोज अंघोळ घाला, त्यांना पुसा, त्यांना गंध लावा आणि त्यांना नैवेद्य दाखवून त्यांची आरती करा. हे पंचोपचार केल्यामुळे तुम्हाला देवघरातले सगळे लाभ मिळतील आणि कृपा करून जास्तीची देव देवघरात ठेवू नका. डबल डबल कुठलेही देव ठेवू नका. आणि जर तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल, तर शक्य तितक्या मूर्त्या कमी ठेवा. फोटो तुम्ही जास्त ठेवू शकता. फोटोला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते. फोटोला फक्त उदबत्ती चालते आणि फूल चालतं. त्यामुळं या सर्व गोष्टींचा अवलंब करा आणि तुमच्या जीवनात चांगलं देवघर तयार करून वास्तुशास्त्रानुसार देवघर तयार करून त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ओके. करतो बंद.